तर आज या क्षणी तर आज ह्या क्षणी तर आज सगळ्यांनी आज सगळ्या महिलांना शब्द सापडला. मी बोलणार. तर आज सगळ्या महिलांना हॅपी इंटरनॅशनल वुमन्स डे. आजचा ब्लॉग हा थोडासा स्पेशल होणार आहे कारण आम्ही शूट करता करता आमचे बिहाइंड द सीन्स पण तुम्हाला दाखवणार आहोत. तर एक शूट करून झालंय आमचं. हा म्हणजे आम्ही ब्लॉग थोडासा लेट चालू केला, म्हटलं खूप दिवस झाले ब्लॉग शूट नाही करत आहोत आम्ही, सो आज करूया हे मी सांगितलंय. ते निमित्त असं न्याय हा ऐकतच नाही कारण गजब बेइज्जती है. तर आज वुमन्स डे आहे, सो नॉट ओनली फॉर मी. आम्ही असं ठरवलंय की मम्मीसाठीही काहीतरी करूया, कारण मम्मीची अशी कंप्लेंट असते की हा कधीच काही मम्मीसाठी करत नाही. हा विसरतो मम्मीसाठी काही ना काहीतरी करायला. तिच्या बर्थडेला प्रत्येक वेळेला मी तिला काही ना काही गिफ्ट घेत गेलोय, तरी मम्मीची कंप्लेंट असते. सो ठरवलं की काहीतरी करूया. हे तुम्हाला कळेलच ब्लॉगमध्ये मी गिफ्ट देऊ मम्मीला तेव्हा. तोपर्यंत आम्ही थोडंसं खूप जास्त असं शूट करून येतो. चला मग करा काय. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. नेहमी शूट करायच्या अगोदर की हा जो काय वेळ घालवते म्हणजे कमीत कमी वेळ घालवायचा प्रश्न नाहीये. ह्याचं हे असं हाताने सेट केलं होऊन जात. माझं नाही होत, माझे केस लांब आहेत, वेळ लागतो. आणि म्हणजे फिमेल्स यू कॅन अंडरस्टँड, वुमन्स डे आहे, आमचं दुःख केसांना हँडल करायचं, केस व्यवस्थित ठेवायचं, त्यांना मेंटेन करायचं हे आम्हालाच माहिती आहे, जे तुम्हाला कधीही नाही कळणार आहे. हे असं केलं की सगळं सिंपल टेन्शन. ओके. तर आम्ही आता जो चॅलेंज वाला शूट करतो त्यासाठी आम्हाला पहिले एक बॉल लागणार आहे. जो बॉल येस हा मी युजली जेव्हा घरी असेल तेव्हा खेळत असतो. असे काही प्रयोग करत नाही मी. अरे हे एक मिनिट, ही एक्सरसाइज आहे. पण ती ज्या वेळेने करत होती एक्सरसाइज आहे, तुम्ही समज. एक्सरसाइज आहे. तर मी युजली मला क्रिकेट आवडतं तर मी बॉल हा घेतलेला आहे. म्हणजे टाइमपास म्हणून मी कधी ना कधी असं या हॉलमधल्या या पॅसेजमध्ये मी असा ओव्हरम टाकत असतो अशी. त्याला हा कार्डिओ बोलता. हां बघायचं कार्डिओ करायचं असेल तर खूप प्रकार आहेत, पण जेव्हा आपण एकटेच असू तेव्हा हा एकच प्रकार आहे जो तुम्ही करू शकता घरी. जो ब्लश पासून आहे. हां आम्ही ब्लश ट्रान्सफर करतो असं. तुम्ही ही ट्रिक यूज करा तुमच्या निंजा पार्टनर. टेक्निक ही ब्लश ट्रान्सफर. इंडिया से बाहर नहीं जाना चाहिए समजे. चुकून आपण गर्ल्स स्पेशली असं जास्त झालं असं वाटतंय ना, असं लावून ट्रान्सफर करून टाकायचं. बेस्ट एकदम. चला करूया. चला, shoot नाही करूया. पण त्याच्यासाठी बॉटल लागेल एक. माझी बॉटल नाही, प्लॅस्टिकची बॉटल घेतो पण आवाज पण खूप होईल. लादी आहे माझ्याकडे. ह्याच्याकडे लादी आहे बरं का. तिचं डोकं ह्याच्याकडे लादी आहे, टाईट. ह्याच्याकडे लादी आहे, लादी पावाची लादी. 5 minutes later. असा भरपूरसा वेळ झाला. हर्षलने ठरवलं की चॅलेंजचा व्हिडिओ करायचा आहे, पण त्याच्याकडे बॉटलच नाही आहे आणि त्याला चांगली बॉटल यूज करायची नाही, बिकॉज ती पडली तर आवाज येणार, खराब होणार. आणि गेल्या 2-3 तास नाही, थोडा वेळ झाला तो बॉटल शोधतो किचनमध्ये, वरती चढून खाली चढून. आता बघूया ती बॉटल मिळायला जेवढा वेळ लागेल तेवढ्या वेळानंतरच तो शूट कंटिन्यू होणार आहे, तोपर्यंत नाही होणार आहे. आय कांट हेल्प दिस मॅन. फायनली बॉटल घेतलेली आहे आम्ही आणि ती ही आहे फायनली आणि आफ्टर अ लॉंग टाइम. पाणी पडलं रे. नाही हो चांगलं आहे ना मग. थोडी दुधली गेलीस. कैसी अपमानजनक बातें कर रहा है लड़का ये. त्यासारखी नाहीये मी पॅरुशी, समजलं. चला घेऊया का. पेपर मस्तपैकी उडत आहे आमचे. थोडंसं इग्नोर करा कारण घर थोडंसं बेसिक दिसेल तुम्हाला, पण डोंट इग्नोर गाईज. नॉर्मल लोकांचं घर असंच असतं. नाही. पण व्हॉट अ बिग डील, व्हॉट अ बिग डील, व्हॉट अ बिग डील, व्हॉट अ बिग डील, व्हॉट अ बिग डील. शाळा लेट्स गो. मी ट्राय करत होते काहीतरी. तर इथे आता फोक डान्सचे प्रयत्न चालले. म्हणजे नाही, फोक डान्स नाही तुम्हाला आहे. जर माहीत नसेल तर मी तुम्हाला सांगतो काहीच. ही खूप छान फोक डान्सर आहे आणि हिने खूप चांगल्या चांगल्या ठिकाणी परफॉर्म केलेलं आहे. कॉम्पिटिशन आणि
स्टेट लेवलला पण गेलेला आहे आणि ही खूप चांगली डान्सर पण आहे, फोक डान्सर तर आहे पण डान्सर देखील आहे आणि खूप खूप चांगली नाही आय एम नॉट अ ट्रेंड डान्सर, पण मला लहानपणापासून खूप जास्त हे बोलायला आलं म्हणून झालं. हे बोलायला मला आवड होती, सो मी ती कंटिन्यू करत गेली आहे. आणि आता मी करते, मी बाहेर खूप जास्त एक्सप्लोअर नाही पण मी डान्स करते. पण माझी इच्छा आहे की मला अजून जास्त एक्सप्लोअर करायचं आहे, मला वेगवेगळ्या स्टाईल्स शिकायच्या आहेत. सो लेट्स सी. आतापर्यंत ट्रेनिंग नाही मिळाली, पण इन फ्युचर मी नक्कीच एखादा डान्स फॉर्म प्रॉपर शिकणार आहे. त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा, आम्हाला मोठं आणि करा बघत राहा, आणि हिला सपोर्ट करा. म्हणजे मलाही करा, दोघांनाही करा, पण हिला पण करा. आम्हाला सपोर्ट करा. तू पहिले बॉटल येते बॉल बॉटलचा आवाज बंद कर. ऑब्विसली आपल्याला शूट करायला लागणार. मी केस बांधू का? हां ॲक्च्युली बेटर पडेल, पण गरज नाही वाटत. पण आय विल मेक इट डिफिकल्ट फॉर यू. पण मला एकतर कळत नाहीये, माझा जो आयफोन आहे तो जुना आहे, तर त्यात एवढी चांगली क्वालिटी कशी आणि तुझ्या ह्या नवीन आयफोन मध्ये एवढं घाण का दिसतंय? तिथून जास्त प्रकाश येतोय आणि इथून हा मग तिथे करायचं होतं नाही. ना, आपण रील. नाही, हा ब्लॉग साठी करेक्ट आहे लाईट आणि हा रील साठी. मला नाही आवडत आहे. तुला आवडलेलं प्रश्न नाही, रील फंबल. A few inches later. लेट्स डू दिस, लेट्स डू दिस. आम्ही सुरुवात करतोय. आता पहिले मी नेम लावणार आहे. ह्याने ट्रायल घेतला बरं का, आता तो हागलो नाहीये, मला इथेच मारायची, पण बरोबर नेम बसवायचे. शट अप. आता बघा काय कसा आपण बघूया. आप देखतो आप खुद बेटा. बोलायचं का नाही? जरा दम धीर घेशी. मी घेतेय ना घाईवर नुसता. आय ट्रस्ट हिम गाईज. आय नो तो आपण हिंदी घेतो की मराठी घेतो, इथेच कन्फ्युजन आहे. ठीक आहे. अभी मजा आएगा ना भिड़ो. अजून एक चान्स. 3 चान्स असतात. 3 चान्स असतात. परत बोलू ते आता. नाही ठीक आहे, असं परत एकदा घेऊ. चल ठीक आहे. आय ट्रस्ट हिम गाईज. आय नो तो हिट करेलच. लेट्स सी. ठीक आहे, हरकत नाही. अशा प्रकारे 2 हिट गेलेले. लास्ट हिट आहे हा. 1 मिनिट. नॅचरल. नाही रोज कार्डिओ करतो, रोज बॉलिंग करतो हा घरात. तुला लागायला नको म्हणून मी हळू थोडं ठीक आहे तुला. आपण एक काम करू. लास्ट ट्राय कर ना. लास्ट ट्राय कर ना. ओरडू नको, हळू. येस करू. थांब ना, त्यांना सांगू तर दे. आम्ही लास्ट ट्राय करतोय गाईज, कारण आम्ही नाही. ह्याचा लास्ट ट्राय आहे. माझे अजून बाकी आहेत चान्सेस. आणि अरे का म्हणजे चांगला मिळेल ना अजून. चलो. आय ट्रस्ट हिम गाईज. आय नो तो हिट करेलच. लेट्स सी दिस. बोला ना, तिसरे चान्स मारेगा मी. पण तरी याला 3 चान्स लागले आणि पहिला ट्रायल विसरलो आपण, जो की मी घेतलाच नाहीये अजून. ह्यानेच घेतलाय तो ट्रायल. कुठला पहिला ट्रायल? जेव्हा माझ्या डोक्याला मारलंस. अच्छा. इथूनच मारलंस ना, इथूनच. ए नाटकी, चल. ए तुम्हाला दिसत नाहीये. एक घाण आहे. अच्छा थोडा खाली हो ना. हा थांब.
खरंच चष्मा घालू? ओके, रेडी स्टडी गो. कॅचच नाही येत हातात. अरे बॉल मला प्रयत्न करायचे मला करायचंय. रेडा. I trust her, guys. ये स्ट्राईक. मैं ऐसे ही खेला रहूंगा. तुम्ही 3 ट्राय ले लो. परत नाही बोलणार. तुम्ही एवढी बोलले, तू नाही बोलणार. मी केला म्हणून आता हिला एक करायचंय. बस बाकी आहे. मग फेअर फेअर फेअर. I trust her, guys. तू मुंडी हलवू नको हा. मोबाईलला नव्हतं मारायचं नाही. माझं तुमच्यावर जास्त प्रेम आहे. प्रेमाने कॉन्टेंट बॅन होईल आपलं, असं करू नकोस. मी जर बोलत होते आपल्याला ट्रायल सगळ्याच टाक. तसंही चालेल. 3 वाले टाकूनच दिले आणि तो बसतो तो बसला, नाही बसतो तरी चालेल. काय नाही, बरोबर. ऑर्गॅनिक कॉन्टेंट. रेडी का? रेडा. I trust her. तू हलू नकोस हा. ए थांब, बावल माझ्याकडे परत आलाय. हलू नकोस. ठीक आहे. परत एक. परत एक करायचं. हर्षल, तू चुकीचा उभा आहेस काय? हा. I trust her, guys. I trust her, guys. Finally. मी केलेलं आहे. ठीक आहे. पण हे फक्त तुम्हाला दिसू शकेल ब्लॉग इट्स मध्ये. फेअर. कारण की त्याने पण 4 चान्स घेतले होते, मी पण 4 घेतले होते. फेअर आहे. एक मिनिट, तुमच्या समोर आहे गाईज, मी किती चान्सेस घेतलेले आणि एक त्याने ऑफ कॅमेरा घेतलेला, त्याने मला डोक्याला मारलेला. तो डोक्यालाच मारायचं हा, होता. पण मग 4 घेतलेलेस ना तू. बरोबर आहे. ह्याने 4 घेतले, मी 4 ठीक घेतले. आहे. तर अशा पद्धतीने आमचा हा रील द शूट झालेला आहे. आता दिस वॉज द ऍक्च्युअल शॉट. घ्यातलं बघू. थांब बघू. अरे बघ तरी रे. कैसा लगा मेरा मजा? गाईज, ती ना खूप पलटते. मला मगाशी म्हणली की एक जो कंटेंट मी केलेला तो, म्हणजे मी तिला शेअर केला, ती म्हणाली की ते करूया, आणि आता पलटते की नाही नको करूया. मी ते कसा करूया बोललेले. मी थोडी इमोशनल आहे ना, माझं प्रेम जास्त आहे. तसं तोंड पाडून बसतं मला की करूया. फायदा घेतो, गैरफायदा घेतो माझ्या प्रेमाचा. तुम्हाला पण माहित असेल की कॉन्टेंट जे असतात ते जास्त करून कॉमेडी चालतात, आणि कपल्ससाठी तर कॉमेडी. बरं, आता मी एक मुद्दा मांडू इच्छिते की सुरुवातीला मीच होते जे बोलले की कॉमेडी करूया, सिरियस नको, असं नको. पण नाही, सर बोलले की नाही. जेव्हा माझं ऐकलं त्यानंतरच 1 मिनिटाचा ब्रेक थांबा. पाणी देऊ. मी त्याला बोलले तेव्हा त्याने माझं ऐकलं नाही. तेव्हा तो स्वतःच खरं करत होता की नाही, मी सांगितलेलं ऐकत नाही, असं तसं. आणि शेवटी माझं ऐकल्यावर त्याचं भलं झालं आयुष्य. त्याच्यात पण एक ट्विस्ट आहे. मी जो कॉमेडी कंटेंट तिला दिलेला तो तिला करायचा नव्हता. आणि जेव्हा तो 1 मिलियनला गेला, तुम्ही चेक करू शकता, मी इथे तुम्हाला परत दाखवीन. तो 1 मिलियनला गेल्यानंतर म्हणते की हा आता कॉमेडीच कंटेंट करूया. मी म्हणलो त्याआधी मी सांगितलेले 2 व्हिडिओ आहेत जे जास्त रीच गेलेत. आणि आमचा असं, हा तुम्हाला सांगते, आमच्यात अशी बॅट लागली की आम्ही असा कॉन्टेंट डिसाईड करतो ना दोघं जण, की हा माझ्या आवडीचा, हा ह्याच्या आवडीचा. सो बघूया कोणाच्या कॉन्टेंटला जास्त रीच जातोय. तर त्यात आमचा स्कोअर असा आहे की 0. थांब मी सांगते. ह्याने सांगितलेले 2 कॉन्टेंट्स आहे, 2 व्हिडिओ आहेत जे नाही रीच गेले. सो 2 ह्याचे. आणि माझं आतापर्यंत माझ्यासोबत असं झालंच नाहीये की मी सांगितलेला व्हिडिओ रीच गेला नाहीये. सो हा -0, -2
आहे. आणि मी अजून ह्याला तुम्हाला समजू शकते की जबरदस्ती जबरदस्ती नाहीये, फॅक्ट मीही इथे दाखवू शकते बरं का. ते 2 व्हिडिओ एडिट करणार आहे. मीच अप्रूव्ह मीच करणार आहे. अप्रूव्ह बोल आता, अब बोल के दिखा. मैं जा रहा हूँ, मेरे को नहीं रहना, मेरा गलत इस्तेमाल हो रहा है माँ, मेरा गलत इस्तेमाल हो रहा है. चल रे कॉमेडी ना. तर आम्ही दुसऱ्या रीलसाठी आता परत रेडी झालेलो आहे. ॲज युजल मी माझा टी शर्ट घातला आणि आता तिला पाहिजे तो. अरे तो असा मला असा कलर छान होता, मग मी तो घातला आणि मग मी तो असा यू कॅन सी दिस. आम्हाला आमची साईज सेम आहे, आम्ही एकमेकांचे टी शर्ट जीन्स पॅन्ट सगळं वापरू शकतो. सो मग टी शर्ट माझा आहे. तर आम्ही आता जे शूट करतो ते आम्ही बेडरूममध्ये करतोय. सो आपण बेडरूममध्ये जाऊया. चला. हा पूर्ण सेटअप आम्हाला घेऊन जावा लागतो. हे स्ट्रगल आहे, ठीक आहे. ओके. दिन 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 फायनली हा सेटअप तयार झालेला आहे. कॅमेरा आम्ही इथे सेट केला आहे. म्हणजे आम्ही एक कॅमेरा ब्लॉगसाठी आणि एक आम्ही रीलसाठी, दोन्ही कॅमेरा आम्ही शूट केले आहे रीलसाठी. सो आता पण ह्या सगळ्यात तर विसरलाच आहे की काहीतरी स्क्रिप्ट फॉलो करायची ती माझ्या लक्षात नाही. मला दाखवणार कशात आहे मी सांगतो ना मी कशी आयडिया. मी पण तिचा एक वेगळा स्क्रिप्टेड ए, जाऊया आपण. अरे कहना क्या चाहते हो? हे अच्छा आहे व्हिडिओ. होणारच आहे म्हणजे हा म्हणतो माझा ऐकणार नाहीये. हा माझा ऐकणार नाही. लेकिन तू कर भी क्या सकता है यार. आता मीनालाच बघ 6 फूट आहे की नाही. पण बेबी मी तर 5.8 आहे ना. तुझी जीप पण पकडली ना. काय आलं. खाली गेला असता मी इकडे हात घातला. फायनली शूट झालेला आहे. म्हणजे या रील्सच झालंय. जो आमचा पडता पडता वाचलाय हा. आता तुला काम आहे हे बघायचं. ते माझंच काम आहे. हो, कारण नंतर मग मला तक्रारी येतात की तू व्यवस्थित करत नाही शूट. नाहीच करत हा. सो आमचा तिसरा रील शूट करून झालेला आहे. नाव वी आर, अरे चुकलं, अडकला फोन थोडासा अडकला. पण आता आम्ही अजून ठरलं असं होतं ना की मला रील शूट करायची इच्छा नव्हती. मी त्याला बोललेले 1-2 करूया बिकॉज मी खूप ड्रेन आउट झालेले. माझ्याकडे मी खूप जास्त काम करते माझ्या कॉलेजचं वगैरे. सो ते मला पॉसिबल नाही होतं आहे एवढं शूट करायला. एक मिनिट तुम्हाला सांगतो तुझी इच्छा कशी परत मी प्रकट केली ती. असं काही सांगू नये कॅमेरा. सो बेसिकली असं होतं की मी त्याला बोललेलं आपण शूट करतोय ना तर आपण 2 नाहीतर 3 रील करून बास करूया. बिकॉज हा लास्ट वीक जगन्नाथपुरीला गेला होता त्यामुळे आम्ही खूप दिवसांनी भेटलोय. सो आय वॉन्ट टू स्पेंड सम टाइम विथ बट नाही एक मिनिट मी कंप्लीट करू दे. मला कंप्लीट करू दे. सो मी त्याला बोललेले की मला पण खूप लोड आहे कॉलेजचा. माझा लास्ट मंथ आहे म्हणजे मी पास आउट होलं त्यामुळे खूप सबमिशन खूप असाइनमेंट्स आहेत. सो आय वॉज व्हेरी बिझी विथ दॅट आणि मी ड्रेन आउट होते. माझं डोकं माझा मेंदू थकतोय ह्या सगळ्याने. म्हणून मी त्याला काल बोललेले की जास्त रील नको करूया, थोडेच करूयात. आणि इतकं की आमचं ठरलं होतं की आम्ही रात्री रील फायनल करणार कोणते करायचे कोणते नाही. पण माझ्याकडे एनर्जी नव्हती. मी जे झोपले ते मी झोपलेच, मी नाही उठले. सो ह्याने मला रील पाठवून ठेवले होते की, आणि त्याने लेजिट मला 6 रील पाठवले होते जेव्हा की मी त्याला बोलले होते की कमी शूट करू या. पण त्याने 6 आणि टेक्निकली ते 6 चे 7, 8 हे होतातच. आता वाजले आहेत 2:45. आमचे 3 रील झाले आहेत अकॉर्डिंग टू हिम. अजून 2 आणि आम्ही आता बसल्या बसल्या 4-5 रील करायचं ठरवलं. जसं खूप रील ठरले आहेत आणि मला माहिती आहे हा अजून माझी एनर्जी घालवणार. नाही वुमन्स डे, दिस इज हाऊ वुमन्स डे लुक लाईक. एक मिनिट आता हे तिने सांगितलं ठीक आहे. आता मी तिला काल काय सांगितलं की आपण शूट करता करता व्लॉग ही शूट करूया. सो त्या पॉईंटला ती म्हणाली शूट करूया. ठीक आहे आता मी बोलला हां तेव्हा तिची एनर्जी खूप चांगली होती. त्याच्यानंतर मी म्हणालो की ठीक आहे व्लॉग नको करूया, शूट हवा तर आपण फक्त शूट करूया, रील करूया, शूटिंग ना आपला वेळ घेऊया. आता सकाळी भेटल्यानंतर मला म्हणजे तू व्लॉग शूट नाही करत आहे. माझा कन्सर्न हा होता की आपले रील
कंटिन्यू जात आहेत पेजला, इन्स्टा, यूट्यूबला, पण आपला व्लॉग जात नाही खूप दिवस झालं. लास्ट व्लॉग मला तर आठवतही नाही, आपण लास्ट मंथमध्येच केला असेल. सो माझा कन्सर्न हाच होता की भरपूर दिवस झाला व्लॉग नाही गेलाय, पेज ॲक्टिव्ह ठेवायला हवंय. सो आपण व्लॉग शूट करूया. तसंही समहाऊ आय नो वुमन्स डे हा काहीतरी करणारच आहे. सो मग माझं तर होतं की आपण व्लॉग शूट करूया, पण नाही. He wanna behave like a boss of the relationship, but no, he is not the boss. I am the boss. शी इज द बॉस, शी इज माय क्वीन, शी इज माय उकडीचे मोदक. हां, सो पॉईंट हा आहे की आमच्याकडे कंटेंट नाही आहेत आणि आम्ही जे लास्ट 2 रील जे केलेले ते थोडेफार आमचे डाऊन गेले. सो आमचा असा मूड ऑफ झाला की नाही, आपल्याला कंटेंट थोडं चेंज करावं लागेल आपला. तर म्हणून मी म्हटलं की आपण ॲटलिस्ट शूट करून ठेवू, जेणेकरून आपल्याला पुढचा आठवडा तरी चांगले रीच मिळेल आपल्याला. मी टू बी ऑनेस्ट माझं रिझन हे होतं ॲग्री करण्याचं, कारण की मला माहिती आहे की मला नेक्स्ट 2 वीक टाईम नाहीच मिळणार आहे. मी खूप जास्त बिझी आहे माझ्या कॉलेजच्या सबमिशनसोबत, असाइनमेंट्सचे खूप जास्त लोड आहे. सो मी म्हटलं ठीक आहे, तो बोलतो तेही बरोबर आहे, कॉन्टेंट असायला हवं आहे अपलोड करायला, सो करून घेऊया असं ठरलेलं आहे. आणि काही महिन्यानंतर कदाचित तुमच्यासाठी सरप्राईज पण असेल. आम्ही थोडं प्लॅन चालू आहे आमचं, पण त्याचं वर्क झालं चांगल्या पद्धतीने तर कदाचित कळेल तुम्हाला, कळेल. बिकॉज कॉन्टेंट क्रिएटर बनण्याआधी आम्ही दोघंही आर्टिस्ट आहोत. सो कळेलच तुम्हाला. सो ही जशी फ्री होईल तिच्या कॉलेज, सो कॉल्ड कॉलेज लाईफमधून, तेव्हा आम्ही काहीतरी क्रिएटिव्हली करू शकू. पण आहे, प्लॅनिंग आहे, प्लॅनिंग आहे, विचार चालू आहे, सगळं चालू आहे. लिखाण होत आहे, रिजेक्ट होत आहे, आमचं आम्हीच रिजेक्ट करतो, तिसरं कोणी नाही. आम्हीच लिहितो, आम्हीच रिजेक्ट करतो. आम्हालाच ते आवडत नाही शूट करताना, मग ते असं मध्येच सोडून देतो. पण हो, जे आम्ही विचार करतो त्यावर वी आर शुअर की ते सक्सेस होणारच आहे आणि आम्ही ते करून दाखवू, ऑफकोर्स करून दाखवू. त्यासाठी सबस्क्राईब करा, फॉलो करा, हा खूप बंबलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा, बेल आयकॉन पण आपण ब्लॉग नाही, आम्ही ब्लॉग संपत नाही. आम्ही फक्त सांगितलं की आम्हाला हे पाहिजे, करा करा. आणि इंस्टाग्रामला पेज आहे त्यालाही फॉलो करा. येस. ओके. सो अशा प्रकारे आमचा चौथा रीलही शूट करून झालेला आहे. पण आमच्या रीलचा एक मूळ भाव माहिती आहे काय आहे की प्रत्येक रीलमध्ये एकतर हर्षल मला रोस्ट करतो, माझी इन्सल्ट करतो, किंवा मला विक्टम बनवतो प्रत्येक रीलमध्ये असं. नाही, पण एक रील मी तिच्यासाठी अशी बनवली आहे, नाही म्हणजे डोक्यात आहे, ती आम्ही करणार आहोत. ती पहिले करणार आहोत आता, कारण तिला माहीत नाही, तिला मी सरप्राईज देणार. कसली रील? नहीं मेरे को नहीं चाहिए सरप्राइज. पहले रील कौन सी वो बता. ओह पंखा, थैंक यू. ये मेरा पंखा है गाइज, ये मेरा पंखा है. ही इज माय पंखा. आता आम्ही अजून एक खाताना रील करणार आहोत असं सोचलंय, विचार केलाय. नाही, मला एक रील दादाने मला दाखवलेली, ती रील मला आठवू दे जरा, मला आठवत नाही आता, थोडा वेळ ब्रेक घेतो मी. कारण एवढा वर्कआउट करून प्रोटीन खाऊन ह्यांचा मेंदू गळपाटलाय, त्यामुळे ह्यांना आठवत काहीच नाही. पास झाला दादा वासू दे ना. अरे मी कुठे काय बोलली. चालू ठेव, असंच चालू ठेव. आणि पुढे बोल. गेस्ट अपीअरन्स बघा गेला, आला गेला. सांग, तू ती कोणती रील सांगितलेली रे? तू ती आजी डोकं बघा, हा विसरला म्हणून दादाला विचारतो, कारण आमच्या हर्षलचं डोकं चालत नाही. आठवलं काहीतरी बंद केलं, आठवलं नाहीये, दादाला विचारलंय, आठवलं नाहीये, मेंदू गळपाटलाय. आठवलं मला. तर अशी रील बनवायची आहे की जिथे आपण दोघेही झोपलोय, पण तू जागी आहेस आणि मी घोरतोय, म्हणजे तू मला रोस्ट करतेस आणि मी घोरण्याचा आवाज काढतोय, आणि त्यात तू असं प्लेन बनवून तो असा दाखवतेस की तो घोरताना आवाज आणि तो प्लेन अशी फिरवतेस. सो काइंड ऑफ तू मला रोस्ट करतेस. ओके, सो आता ह्याच्यात मी स्वतःलाही रोस्ट करतोय. गाईज मी एवढंही वाईट. दादाचं डोकं. एक मिनिट, ती रील सापडली, त्याने मला दाखवली, सापडली. एक मिनिट, अप्रूव्ह केली ना मी रोस्ट करतोय ना स्वतःला. का रोस्ट करतोयस तू? एकतर हा खरंच घोरतो बरं का. हा काय खरं? हा घोरतो, त्यामुळे हा खरंच घोरतो. मला खूप झोप आली असेल ना, प्रचंड झोप आली असेल ना, तर मी कधी झोपतो आणि कधी घोरायला लागतो मला स्वतःला नाही. घोरतो. ठीक, तेच करायचं आपल्याला. हमारे मतलब आपको मत सिखा.
नंतर खायला पाहिजे होतं. मगाशी काय खाल्लं? डाएट बिस्किट बिस्किट खाल्ली. डाएट बिस्किट खाल्लंय मी. ओके, आता हे पीनट्स इज अ पार्ट ऑफ डाएट. एक मिनिट, पण ते सापडलं तिला खायची इच्छा नव्हती, पण तिला दिसलं म्हणून ती आता खाते. वा, त्याचं ना चिप्स पॅकेट होतं, मी ते खाणार मी होते. बघा किती मेहनत आहे. तुम्हाला मी का ते reels बोला शोधतोय इथे आणि तुम्हाला का बोला खाऊ नकोस, ते खराब आहे. पण शेंगदाण्याला हा नाही बोलू शकत, त्यामुळे मी खाणार आहे. मला लागतं खायला, माझी मर्जी. मी नाही डाएट फॉलो करत, मला गरज नाही आहे. मी अशीच सुंदर आहे, मी अशीच बारीक आहे. यही वाला रील आहे. डब्ल्यू डब्ल्यू अन्नाचा अपमान. माझ्यासोबत हा पण खातो, हे प्रूफ आहे. हा खातो माझ्यासोबत आणि मला नावं ठेवतो. अच्छा. अशा प्रकारे हर्षलने मला हे असं मस्त विमान बनवून दिलेलं आहे. पण मी ह्या रीलला घेऊन एवढी शुअर नाही आहे. तरीही ह्याच्या डिमांडवर ही दुसरी रील आहे. जर एकच ठरलं होतं की ह्याच्या डिमांडवर आम्ही एकच रील करणार, पण हा दुसरीही करायला लावतो आम्हाला. असं काहीतरी आता बोलतो झोप. थांब ना. एवढा इरिटेटिंग आहे ना आयुष्यात हा. एवढा इरिटेटिंग आहे ना की मी एक्सप्लेन नाही मी करू तिला शकत. पोझिशन सांगतोय आणि तिचं भलतं चाललं काहीतरी. ए रहा नहीं जाता. मी आता एक कॅमेरा अँगल सेट करतो, त्याच्याकडून तुम्हाला दिसेल व्यवस्थित. सो मला पण नंतर आम्हाला क्लिक झालं की अरे कारण की आम्हाला एंटरटेन दाखवायचं आहे तुम्हाला करून. आता तुम्ही बघत राहा, आम्ही टेक दाखवतो आता तुम्ही. 5 minutes later. भाई खरखर मारला भाई, पूर्ण बडाच निकाळली. घंटा भाई मस्करीची मस्करी झाली. भाई साहब कुठे कुठे लागलाय आता मलाच नाही माहित. मी त्याला एक्स्ट्रा टाइम दिला होता. वेट गाईज, सेट करू दे जरा. हां, आय हॅव गिवन हिम द एक्स्ट्रा टाइम. तू पहिलं सुरू कर, तुला 10 सेकंड पहिलं तू मारून घे. पण टेक्निकली तसं नाहीच आहे, त्यांनी डायरेक्ट सुरू केले, एकमेकांनाच मारतात. पण आपण करताना मी तुला चान्स दिला होता की नाही मारायचा, की पहिलं तू मार. आता आपण मस्ती करतो नाही. जिम जाऊन उपयोग नाही आहे गाईज. चुप रे. रोज जिम जातो, प्रोटीन खातो, डाएट सकाळी संध्याकाळी दुपारी बेस्ट बेस्ट झाला. आता थकलो तर खूप आहोत आम्ही, पण मग आता आम्ही असं पटापट चेंज करतो. चेंज इन द सेन्स जे नॉर्मल कपडे तेच घालतो, कारण की आम्ही आता वुमन्स डे सेलिब्रेट करत आहोत. मम्मी, मी आणि दादाची एक फ्रेंड येते. सो आम्ही सगळ्या वुमन्स आहोत घरात. सो दादाने केक आणला आहे. आम्ही ठरवलं की आता आम्ही केक कटिंग करू, सेलिब्रेशन करू. सो आणि मिनलसाठी एक सरप्राईज आहे जे तुम्हाला मगाशी मी म्हणालेलो, तर तेही तिला देणार आहे मी. सो त्याचाही आपण व्हिडिओ शूट करून त्याचं आपण थोडा नंतर करूया, कारण की त्या सरप्राईजमधली एक गोष्ट अशी आहे जी मला माहिती आहे की हा मला देतोच नेहमी, आणि मी त्या गोष्टीची नेहमी वाट बघत असते. बिकॉज ते गिफ्ट माझ्यासाठी बेस्ट आहे. मला तेच गिफ्ट हवं आहे आयुष्यभर. आय नीड दिस दॅट गिफ्ट. मला बाकी काही नको. सो आपण ते नंतर करूया, सगळ्यांसमोर नको. मला ते आय जस्ट नीड माय टाईम विथ दॅट गिफ्ट. सो ते आम्ही एक वेगळा वेळ घेऊन ते करू. दाखवू, आम्ही दाखवूच तुम्हाला, नक्की दाखवू ते काय आहे गिफ्ट ते. पण हां, आणि ह्याने मम्मीसाठीही थोडे गिफ्ट आणलेत. सो ते मम्मीलाही देऊ मग आम्ही. ते दाखवू आम्ही. ते दाखवू आम्ही दोन्ही दाखवू तुम्हाला. पण फॅमिलीसोबत आणि मम्मीसोबतचे गिफ्ट दाखवू, आणि नंतर मग आम्ही असं बसून, कारण की ते थोडंसं इमोशनल हो जाते हम फिर वो. इमोशनल बोलले मी इमोशनल बोललेले. पण ठीक आहे, आम्ही नॉर्मल कपडे, कारण की आता आम्ही घामाघूम झालो तेवढी कुस्ती वगैरे करून. सो थोडं चेंज करतो, नॉर्मल लिपापोती करले. मलम लावायला लावणार आहे, कारण खरंच कुचवलंय माझं. चल, वन मोर टेक. बाय. फायनली आवरून वगैरे होऊन सगळं आम्ही आता बसलो आहे फायनली, कारण आम्ही आज सेलिब्रेशन करणार आहोत वुमन्स डे निमित्त. तर तुम्हाला दाखवतो.
आम्ही असा केक आणलाय, केक. आणि ह्या आमच्या 3 वुमन्स बसलेल्या आहेत, तुम्हाला दिसतं इथे. तर आम्ही त्यांचं सेलिब्रेशन करणार आहोत आज. तर करूया आता सुरू. तर 3 अशा सुंदर व्यक्ती, मुली बसलेल्या आहेत आणि छान पद्धतीने केक आणि बायका आहेत त्या. हो. तर तिकडे फोटोज तिकडे काढतोय. इथे तर मी व्हिडिओ व्लॉग शूट करतो, इथे बघू नका. 2 पोरी 1 पाय. हां. एक काकूबाई, एक आजीबाई. केक पण एकदम सुंदर असा आणलेला आहे. फोकस करतो थोडा. हां. आणि तिची एक्साइटमेंट खूप जास्त आहे, दिसू शकते तुम्हाला. बघ जरा मिळेल इकडे पण. एक्साइटमेंट लेवल खूप प्रोमॅक्स झालेली आहे. आणि खायला मिळणार आहे तिला स्वीट. खादडण झाल्यानंतर स्वीट काहीतरी पाहिजे ना. त्यात पण मम्मी मेरी तरफ से मरना तेरे को डर नहीं लगता? ह्यांचं अजून डिस्कशनच सुरू आहे, फोटोज कसे चांगले येतील आणि कसे नाही. तिकडे पप्पा बसलेत बिचारे, कधी होतंय कधी नाही होतंय असं वाट बघत. इकडे आहे हा फोटोग्राफर, जो आमचा पर्सनल फोटोग्राफर आहे हा वेगळा, तो फोटोज काढतोय. हॅपी 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 वुमन्स डे. 3 जण आहेत ना, म्हणून 3 वेळा बोललो. क्रिएटिव्हिटी ना. मस्त जॉक मारा तुम्ही. 150 रुपया देगा. हां, केक खाऊ. काढूया. काढा आणि भरवा एकमेकांना, प्राऊड फील करवा एकमेकांना भरवून. आम्ही आहोत. मग तेच म्हटलं. काय गाईज, बरोबर बोललो की नाही मी? आम्ही भरवण्यापेक्षा तुम्ही एकमेकीने भरवलं तर ते सेलिब्रेशन आहे. अरे ह्याचं पण काढायचं. ऑब्व्हियसली, म्हणजे काय. विचित्र. हा, तर अशा पद्धतीने आमचं सेलिब्रेशन झालेलं आहे. पण एक अशी गोष्ट आहे जी आम्ही तुम्हाला दाखवण्या इच्छितो. तर जरा थांबा, मला ती आणावी लागेल. तर ती गोष्ट अशी आहे की आम्ही गिफ्ट घेतलं आहे. म्हणजे मी गिफ्ट घेतलेलं मम्मीसाठी पण, मिनलसाठी पण. छान आहे. सो पहिले मी ते दाखवतो. आता मम्मीने कुठे ठेवलं आहे ते गिफ्ट बघावं लागेल मला. 5 minutes later. तर गिफ्ट घेतलेलं आहे मी. तर हळूहळू आपण देऊया पहिले की काय कसं आहे. मम्मी थांब जरा. थँक्यू बोलतायत मला. तर सगळ्यात पहिले हॅपी वुमन्स डे हिला दिलाय मी ऑलरेडी. मम्मी तुला हॅपी वुमन्स डे. हॅपी वुमन्स डे वर्षाताई. थँक्यू. तो छोटे गिफ्ट हे छोटंसं गिफ्ट घेतलंय. तर हे घे मम्मी. हॅपी वुमन्स डे. थँक्यू बेटा. ती गिफ्ट दाखवेल तुम्हाला आता काय कसं आहे. मस्त एकदम ब्युटिफुल. हे तर माझ्या आवडीचं. क्लिप्स खूप आवडतात तिला, खूप म्हणजे खूप. आणि हे पण माझं आवडीचं आहे. फोटो. येस. ठीक आहे. आणि एक अजून एक गिफ्ट आहे. ते आमच्या या मॅडमना, म्हणजे त्यांना ती माहिती आहे अगोदरच, पण त्यांना काय आहे ते माहीत नाही. ते आम्ही नंतर तुम्हाला दाखवूच, व्हिडिओमध्ये समजेलच. मी दाखवते नंतर तुम्हाला हे काय आहे ते. तर सेलिब्रेशन केलेलं आहे आणि आता केकवर तुटून पडणार होता मी. आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या ताज्या बातम्या आवडतं का मला? तर सेलिब्रेशन्स वगैरे सगळं झालेलं आहे पूर्णपणे, आमचं करून झालेलं. तुम्ही बघितलं. येस. पण तर आता आम्ही तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे की हिला एक मी प्रॉपर एक स्पेशल असं गिफ्ट्स घेतलेले आहेत. मला सांगितलं पण तरी कळलं. हां, ऑब्व्हियसली सांगितलेलं आहे तिला. नाटक करते बस. सो गिफ्ट्स घेतले आहेत आणि ते मी तुम्हाला दाखवणार आहे आज. तर ती हां, तुलाच दाखवणार, तू त्यांना दाखवणार आहेस. सो पहिले मी गिफ्ट सांगतो, एकच मिनिट. हॅपी इंटरनॅशनल वुमन्स डे. म्हणजे तिने बघितलेलंच आहे मगाशी, पण त्याच्या आतमध्ये काय हे तिला माहीत नाही. सो आता आपण ते बघूया. ओव्हर ॲक्टिंग.
चल चल खूप झाली हा ओव्हर ॲक्टिंग कर आता. सो आता एक एक करून ती काढेल बघा. काय बरं मी काय दिलं मी दाखवू का गिफ्टमध्ये? वो गलती से आ गया वो जाने दो. त्याचा उपयोग मी काय करू? हा केस बांधला तर माझे केस तुटतील आहे. नको त्याचा वापर कुठेच नको करूस. करेल ना मी तुला मारायला. तेच मला माहिती होतं म्हणूनच. तर हे आहे सिल्वर कलरचं ब्रेसलेट. मी पहिले खूप कन्फ्यूज होतो. मी ह्याचं कारण सांगते, कारण की मी गेले खूप दिवस ह्याला बोलते की माझ्याकडे खूप जास्त गोल्डन कलरमध्ये ज्वेलरी झाली आहे, माझ्याकडे सिल्वर नाही, माझ्याकडे सिल्वर नाही आणि मला मिळतही नव्हती ज्याला मला पाहिजे तशी. कन्फ्यूज असून पण त्याने चॉईस केली आणि ती छान आहे, ते मस्त आहे. म्हणजे मी खूप टेन्शनमध्ये होतो. मी सिरियसली आणि जर मी सांगतो. आता बोलले मला आवडली नाही तर दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है. आवडलं, मला आवडलं, मला आवडली. नाही मी म्हणजे मी थोडा खरंच सांगतो मी वीक त्याच्यामध्ये आहे. काय होता हा, कारण की हा मला सतत काही ना काहीतरी देत असतो, मला सरप्राईज किंवा खुश करायला किंवा मला चांगलं वाटावं मला. आणि मध्यंतरी त्याने मला 2 वेळा असे झुमके गिफ्ट केले. ये कट कर दूंगा मैं. जे की मला नाही आवडले, पण तरी मी घालते कारण की मला आवडतं. तो माझ्यासाठी काही ना काहीतरी करत असतो, नेहमी करत असतो, नेहमी असे. कधीतरी असं होतं की तो करत नाही, नाहीतर तो नेहमीच करत असतो. हां 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 बरोबर बरोबर. अरे हळी ना मंद मुला. सो हे आणि पहिला घे. Yep. दुसरं हे पण त्यानेच दिलेलं आहे. हे तिच्या बर्थडेला दिलेलं मी. एक्सटेन्शन PR. हे सुंदर आहे, हे पण सुंदर आहे. ओ वाव. सो त्याला माहिती आहे की मला एक्सटेन्शन्स करायला किंवा काय आवडतात आणि मी बाहेरून करून घेत नाही, कारण की मी घरात खूप काम करत असते, मी भांडी घासते, माझे पाण्यात हात असतात, त्यामुळे ते ठेवणं कठीण आहे. सो आय चूज द बेटर वे की मी एक्सटेन्शन्स घेऊन ते लावते. पण हे छान आहे. हे एक्सटेन्शन आहे, हे जेल नेल्स आहेत, पण त्याला माहिती आहे की मला नेल्स हा प्रकार खूप 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 आवडतो. आणि तिला खरंच छान दिसतात तिचे नेल्स आणि माझे फिंगर असे थोडे लांब आहेत ना, मग त्याच्यावर शॉर्ट Skeleton. नेल्स छान नाही दिसत, कारण की माझी बोटे लांब आहेत आणि असे ते सुंदर दिसतात. आणि पुढे आहे आता नेल्स दिले म्हणल्यावर ग्लू इज मस्ट. ग्लू म्हणजे किती थॉटफुल आहे तो, प्राऊड ऑफ. सो हा ग्लू आहे जो माझ्या कामाला येणार आहे. थँक्यू. हॅपी रिअलायझेशन. नाही आवाज येईल. अगेन हा आहे. अगेन आम्ही DIYचं प्रमोशन नाही करत आहोत. मी पंबल्ली मी परत बोलते, आम्ही DIYचं प्रमोशन नाही करत आहोत, पण ठीक आहे. मला बटरफ्लाय खूप आवडतो. मला असा टॅटू पण हवा आहे, पण मग मी नाही करू शकत, मला भीती वाटते. तो मला असा करू आपण एकत्र मिळून कधीतरी पुढे. तो त्यामुळे त्याने असा बटरफ्लायवाला क्लिप दिला मला. तो क्यूटी 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 आहे असा ग्लास कलरमध्ये. ग्लास कलर असतो का? ग्लास असतो. येस पण तो कलर ॲक्च्युली युनिक आहे बिकॉज ऑफ तिथे खूप कॉमन कलर्स होते, पण तो एक असा वेगळा होता. हो उरलेला आणि हा, सिरियसली मिनलचा उरलेला. हां आणि तुम्ही कसं छान आहे, हे छान आहे. ओ कॉन्टॅक्ट लेन्सेस हा दुसऱ्या प्रकारे जो मला आयुष्यात खूप आवडतो. मी लेन्सेस लावत असते. माझे नॅचरल ब्लॅक कलर आहे, एकदम हलकत ब्राऊन आहेत, पण ते दिसत नाहीत ब्राऊन आहेत, ते ब्लॅकच दिसतात. त्यामुळे मी जेव्हा वेगवेगळे आउटफिट घालते किंवा काय, आणि मला लेन्सेस आवडतात, मला आवडतो हा प्रकार. मला म्हणजे वाय नॉट, का नाही. सो हे आहेत लेन्सेस ग्रे कलरमध्ये. कोणतं अगेन ब्रँड प्रमोशन नाही आहे, आयलँड्स फ्युजन ब्रँड्स हे आहेत. ओके. आणि बाकी जे नेल्स आणि ग्लू होतं ते सगळं शील्सचं होतं, हे चांगलं वेल नोन ब्रँड आहे. अभी तो असली है ज्याच्याबद्दल ती तुम्हाला मगाशी सांगत होती ते तिच्या आवडीचा प्रकार मी तिला दिलेला हॅपी आहे. इंटरनॅशनल वुमन्स डे. हे असे फोटो काढतो नेहमी. मला माझ्याकडे असा बॉक्स भरत नाही आला, पण तरी त्याने मला त्याने माझ्या बड्डेलाही मला लेजिट अल्बम बनवून दिला आहे आमच्या फोटोजचा. आणि त्याने खूप क्रिएटिव्हली, मी बड्डेच्या वेळेस व्लॉग नाही केला, पण मग तेव्हा मी आय वॉज व्हेरी इमोशनल, कारण की त्याने प्रत्येक फोटो खाली त्याच्या हाताने आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव्ह यू असं लिहिलेलं आहे प्रत्येक फोटो खाली.
आणि तो एवढा जाड असा अल्बम आहे आणि ते एका अल्बममध्ये बसलेही नाहीत. त्याचा ब्लॉग आम्ही करू एक दिवस हां, नक्कीच. तुम्हाला ते मी गिफ्ट दाखवेल. येस. त्यांनी मला माझी फेवरेट बॅग जी मी खूप दिवस मी ब्रँड प्रमोशन करत नाही वेबसाईटमध्ये शोधत होते, सो त्याने ती कुठूनही कशी शोधली आय डोंट नो, पण त्याने ती माझ्यासाठी तो घेऊन आला. अगेन मला स्क्रंचीज मला बँगल्स खूप आवडतात आणि सगळेच आवडतात. माझी चॉईस खूप विचित्रच आहे, म्हणजे मला एखादी गोष्ट नाही, हे जे सगळे वापरतात ते मला नाही, पण मला काहीतरी वेगळं हवं असतं आणि त्याला ते कळालं. त्याने बरोबर ॲक्युरेट साईजमध्ये माझे बँगल्स आणलेले, म्हणजे हा आय एम प्राऊड ऑफ यू. गोड आहे तसा. हां, हे पण छान आहे. असा पोस्ट कार्ड टाईप वाटते. हॅपी Yes. इंटरनॅशनल वुमन डे. आता मेन आणि ज्याच्यासाठी तू खूप मेन उत्सुक गोष्ट असते. ज्याची तुम्हाला मी दाखवते की प्रत्येक वेळेस गिफ्ट देताना तर मला अशा क्यूट अशा बॅग्स देते DIY मधून, ज्या मी सांभाळून ठेवते. माझ्याकडे खूप अशा बॅग्स झाल्या ज्या मला ते कोणाला तरी गिफ्ट करताना उपयोगी येतील. हरामी आहे बघ, मग मी प्रेमाने देतो पण ही दुसऱ्याला देऊन मी त्या टाकते. सांभाळून ठेवल्यात अजून, नाही तर मी त्यांना असं टच पण नाही लागून दिला. ठीक आहे. आणि ही पण अशी छान छान आहे, गोड गोड आहे. हा, आणि ही ती गोष्ट आहे जो म्हणजे डे वनपासून वी स्टार्टेड डेटिंग एज, तर तेव्हापासून त्याने मला असं लेटर्स द्यायला सुरुवात केली. जातो त्यात एक स्पेशल गोष्ट, स्पेशल किंवा अशी थोडीशी वेगळी गोष्ट काय की तो मला हँड जास्त आवडेल, पण त्याची हँडरायटिंग खराब आहे म्हणून नेहमी तो ते प्रिंट करून आणतो, पण तो देतो. तो खूप छान प्रकारे त्यात लिहितो की त्याला काय सांगायचं आहे, त्याला काय पोचवायचं आहे माझ्याबद्दल. आणि प्रत्येक वेळेस मला आठवतं त्याने पहिल्यांदा मला लेटर दिलं तेव्हा आम्ही दादरला एका कॅफेमध्ये बसलो होतो आणि आमच्यात अशी खूप दिवस भांडणं चालू होती आणि ती फायनली सॉल्व्ह झाली होती. आणि त्यानंतर मग त्याने ते एवढं सुंदर लेटर लिहिलं होतं ना माझ्यासाठी, म्हणजे. आणि मला पहिल्यांदाच कोणीतरी लेटर दिलं होतं, त्याच्या आधी नाही दिलं आहे कोणी, पण थँक गॉड. तेव्हापासून मला तो लेटर देत आला. आणि मला ह्या गोष्टीची खूप अशी आतुरता असते की ह्या वेळेस हा काय लिहिणार. आणि प्रत्येक वेळेस तो खूप भरभरून काही ना काहीतरी वेगवेगळं लिहतच असतो, जे की मला आवडतं. ओके, सो मी दाखवते तुम्हाला. वाचून ते आमचं पर्सनल आहे. नो 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 नो. हॅपी वुमन्स डे लव. आजचा दिवस हा स्पेशल आहे, पण मला असं वाटतं की फक्त आजचाच काही, तुझ्यासाठी प्रत्येक दिवस स्पेशल असावा. मी रोज वाचलेलं आहे. अँड मी खूप लकी समजतो स्वतःला, कारण माझ्या आयुष्यात लक्ष्मी आहे जी खूप मेहनती आणि खूप सुंदर आहे. आय लव्ह यू खूप 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 मनापासून बायको. आय लव्ह यू. हे असं खूप सुंदर असं दिसलं तर बघून घ्या, मी वाचणार नाही. तो प्रत्येक वेळेस लिहून देतो मला आणि मी ते खूप प्रेमाने सांभाळून ठेवते. ह्या सगळ्यांमध्ये हे बेस्ट आहे. हेच हवं असतं मला हे हवं असतं. मला नाही जमत लिहायला. ठीक मी आहे. थोडी मी लिहिण्याच्या बाबतीत खूप वीक आहे. मला असं लिहून मी बोलेल त्याशी, मी बोलून एक्सप्रेस करेल की मला काय वाटतं, पण लिहायला वगैरे नाही जमत मला. मी प्रयत्न करते मेसेज करताना, पण नाही जमत मला भांडायला जमतं मेसेजमध्ये. खूप जास्त जमतं आणि तेव्हा खूप स्पीड चालतो लिखाणात. तर पुन्हा एकदा हिच्यासोबत तुम्हाला सगळ्यांना म्हणजे वुमन्स डे निमित्त खूप खूप शुभेच्छा. सगळ्याच महिलांना. खूप येस, जास्त स्ट्रॉंग असतात. आय एम प्राऊड ऑफ यू ऑल. नॉट ओनली मी, सगळ्याच खूप स्ट्रगल करतात. आणि हे फक्त निमित्त आहे वुमन्स डे, पण तो नेहमीच मला स्पेशल फील करून होतो. नेहमीच तो मला सांगतो की तू करू शकतेस, तू स्ट्रॉंगेस्ट, यू आर एम्पावर्ड. येस, शी इज माय स्ट्रॉंगेस्ट गर्ल, शी इज माय ब्रेव्ह गर्ल. आय लव्ह यू सो मच. ठीक आहे. सो आजचा दिवस असा शूटमध्ये वुमन्स डे खाणं पिणं सगळ्यात गेलेलं आहे. आता निघतो आम्ही, आता- म्हणजे येतो आम्ही. आता निघतो म्हणजे आता होणार आहे. हा व्लॉग अपलोड होता म्हणजे तुम्हाला कळेलच की 8 मार्चला आम्ही हा शूट केला आणि आज आहे फायनल्स T20ची. सो आता हा व्लॉग लवकर एंड करायचा, कारण की हा मॅचमध्ये गुमला की तो जातो, तो नाही तिथून बाहेर असं नाही, येत. मला मॅच बघताना पण एक ब्लॉग शूट करायचा आहे, पण तो वर्ल्ड कप असेल, म्हणजे जो वन हा डे वर्ल्ड T20चा कप. आहे. येस. आणि आता तो 7 वाजता लावून बसेल, तो सुरू होईल, मग परत वेळच नाही मिळणार व्लॉग एंड करायला किंवा व्लॉग शूट करायला. आणि मीही आता थोड्या वेळात माझ्या घरी निघेल. म्हटलं की जायच्या आधी सोडायचं तर नाही आहे, पण ठीक आहे.
जावं लागेल. हरकत नाही. माझ्या घरच्या वुमन्स वाट बघते. हो, ते वेगळं सेलिब्रेट करणार असेल आता. मग त्यामुळे मी निघेल आता आणि ह्याची मॅच एन्जॉय करेल 7 ते 9. ठीक आहे. बाय चला, बाय. मी टाटा. हा ब्लॉग एंड करतो. हॅपी वुमन्स डे. आणि लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनवर हिट करा. बाय बाय.